नमस्कार, मी डॉक्टर महेश प्रभाकरराव देशमुख, श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव, सहयोगी प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग. मित्रांनो, आज आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच नॅशनल इन्कमचा अभ्यास करणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक BA द्वितीय वर्षातील स्थूल अर्थशास्त्र या विषयाशी संबंधित आहे. या टॉपिकचा उपयोग आपल्याला भविष्यामध्ये MA इकॉनॉमिक्स करण्यासाठी, MPSC UPSCचा अभ्यास करण्यासाठी होणार आहे. आजच्या व्याख्यानाचे स्वरूप खालीलप्रमाणे असणार आहे. आज आपण सुरुवातीला अर्थशास्त्रीय संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत, ज्या की व्याख्यानामध्ये पुन्हा पुन्हा येणार आहेत. त्याचप्रमाणे या व्याख्यानामध्ये मार्शल, पिगू, फिशर यांच्या व्याख्यांचा अभ्यास करणार आहोत. तसेच राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतींचा अभ्यास करणार आहोत. व्याख्यानाच्या शेवटी आपण सारांश रूपाने काही माहितींचा अभ्यास करणार आहोत. सर्वात प्रथम आपण अर्थशास्त्रीय संकल्पनांचा अभ्यास करू. पहा, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सुरुवातीलाच राष्ट्र हा शब्द आलेला आहे. राष्ट्र म्हणजे विशिष्ट भूभाग किंवा देशातील लोक. या भूभागावर जे लोक राहतात, या लोकांचा संबंधच राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो. भारतातील लोक बाहेरच्या देशामध्ये कामासाठी गेलेले असतील तर त्यांचाही समावेश या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होत असतो. भारताच्या सीमेच्या आत राहणारे सर्व लोक म्हणजे राष्ट्राशी संबंधित म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित आहे. दुसरी संकल्पना आहे ती म्हणजे उत्पन्न. उत्पादन घटकांना सेवा दिल्याबद्दल मोबदला मिळत असतो. हा मोबदला पैशाच्या स्वरूपामध्ये मिळतो, यालाच आपण उत्पन्न असे म्हणतो. उदाहरणार्थ, एखाद्या कामगाराने दिवसभर काम केले तर त्याला पैशाच्या स्वरूपामध्ये मोबदला मिळतो, ते त्या व्यक्तीचे उत्पन्न. पुढची संकल्पना आहे उत्पादन. कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालात करणे, यालाच आपण उत्पादन असे म्हणतो. म्हणजेच वस्तूंची, सेवांची निर्मिती करणे. वस्तू आणि सेवांची निर्मिती ही उद्योगामध्ये, शेतीमध्ये होत असते. तिसरी संकल्पना आहे उपभोग. दैनंदिन जीवनामध्ये ग्राहक आपल्या गरजा भागवण्यासाठी वस्तू आणि सेवांची खरेदी करत असतात. म्हणजे ग्राहकांकडून वस्तूंची खरेदी करून आपल्या गरजा भागवल्या जात असतात, त्यालाच उपभोग असे आपण संबोधतो. चौथी संकल्पना आहे विशिष्ट काळ. व्याख्येमध्ये विशिष्ट काळ हा शब्द पुन्हा पुन्हा वापरलेला आहे. विशिष्ट काळ म्हणजे एका वर्षाचा कालावधी. भारतामध्ये आर्थिक वर्ष हे 1 एप्रिल ते 31 मार्च असे संबोधले जाते. म्हणजे हा 1 वर्षाचा कालावधी. पुढची संकल्पना आहे स्थूल उत्पन्न. स्थूल उत्पन्न म्हणजे असे उत्पन्न एकूण उत्पन्नातून खर्च वजा न जाता मोजलेले उत्पन्न. उदाहरणार्थ, उत्पन्नातून घसारा वजा न करणे. स्थूल उत्पन्नालाचही आपण GDP किंवा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असंही म्हणत असतो. दरडोई उत्पन्न PCI पर कॅपिटा इन्कम म्हणजे प्रतिमानसी उत्पन्न, प्रत्येक व्यक्तीला उत्पन्न. दरडोई म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे डोके. शिरगणना, व्यक्तीची गणना ही शिरगणतीवरून करत असतो, म्हणून दरडोई उत्पन्न हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. आपल्याला या संकल्पना समजलेल्या असतील, त्यामुळे मूळ व्याख्यानाकडे आपण वळू. राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास कशासाठी करायचा आहे तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासामुळे देशातील लोकांच्या राहणीमानाचा अभ्यास आपल्याला करता येतो. म्हणजे ज्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे, अशा देशातील लोकांचे राहणीमान हे उच्च स्वरूपाचे असते. या उलट ज्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न कमी असते, त्या देशातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जाही कमी किंवा खालच्या दर्जाचा असतो. दुसरा मुद्दा, दोन देशाची आर्थिक तुलना करायची असेल म्हणजे कोणता देश श्रीमंत, कोणता देश गरीब, यासाठी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करावा लागतो. त्याचप्रमाणे देशाचे धोरण ठरवण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करावा लागतो. धोरण ठरत असताना देशाचे राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला काय केल्यामुळे वाढेल, कोणती उपाययोजना आपल्याला करावी लागेल, यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करावा लागतो. त्याचप्रमाणे धोरणाचे मूल्यमापन करण्यासाठीही राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केला जातो. म्हणजे आपण ठरवलेले धोरण त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढले आहे की नाही, याचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचा आधार घेतला जातो. यालाच धोरणाचे मूल्यमापन असे आपण संबोधतो. राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या
सर्वात पहिली व्याख्या आपण डॉक्टर मार्शल यांची अभ्यासणार आहोत. डॉक्टर मार्शल यांच्या मते देशातील श्रम, भांडवल व नैसर्गिक साधनांच्या मदतीने वर्षभरात देशाच्या भौतिक व अभौतिक वस्तूत जी भर टाकली जाते त्यास राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. या व्याख्येमध्ये डॉक्टर मार्शल यांनी श्रम, भांडवल व नैसर्गिक साधने या उत्पादन घटकांचा विचार केलेला आहे. म्हणजे देशामध्ये उपलब्ध असलेले श्रमशक्ती, उपलब्ध असलेले भांडवल आणि नैसर्गिक साधने म्हणजे शेती, पाणी, डोंगर, खाणी यांच्या साहाय्याने आपण वर्षभरामध्ये ज्या वस्तू आणि सेवा निर्माण करतो त्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणावे असे डॉक्टर मार्शल यांनी म्हटले आहे. मार्शल यांच्या मते वस्तूचे दोन प्रकार आहेत, एक भौतिक वस्तू आणि दुसऱ्या अभौतिक वस्तू. भौतिक वस्तू म्हणजे डोळ्याने दिसणारी, स्पर्शाने जाणवणारी, उदाहरणार्थ साखर, मीठ, कपडा इत्यादी. अभौतिक वस्तू म्हणजे ज्या डोळ्याने दिसत नाहीत पण स्पर्शानेही जाणवत नाहीत पण त्यांचे अस्तित्व मात्र आहे, अशा वस्तू म्हणजे सेवा, उदाहरणार्थ बस, रेल्वे, विमान, पोस्ट, टेलिफोन इत्यादी. मार्शल यांच्या व्याख्येमध्ये काही अडचणी आहेत. म्हणजे मार्शल यांनी काही घटकांकडे लक्ष दिलेले नाही. उदाहरणार्थ भारतासारख्या विस्तीर्ण देशामध्ये वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या जातात, म्हणजे अगणित वस्तू तयार केल्या जातात. या अगणित वस्तूंची मोजणी करणे कठीण आहे. बऱ्याच वेळी एकाच वस्तूची दोनदा मोजणी होण्याची शक्यता असते, त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न फुगवून दिसते. उदाहरणार्थ ऊसाचेही उत्पन्न आणि साखरेचेही उत्पन्न. काही वस्तू विक्रीस येत नाहीत, म्हणजे शेतकरी जे उत्पादन तयार करतो त्या उत्पादनातील काही भाग स्वतःसाठी ठेवतो, बाकीचा भाग बाजारामध्ये विक्रीसाठी आणतो. या ठिकाणी स्वतःला ठेवलेल्या वस्तू बाजारात विक्रीसाठी येत नाही. मग अशा वस्तूंचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करावा की न करावा याचे उत्तर या व्याख्येमध्ये आपल्याला मिळत नाही. हा फोटो डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांचा आहे. डॉक्टर मार्शल यांच्या व्याख्येतील अडचणी दूर करण्यासाठी प्राध्यापक पिगू यांनी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या मांडली आहे. पिगू यांच्या मते राष्ट्रीय उत्पन्नात त्या उत्पन्नाचा समावेश करावा जे पैशाच्या मदतीने मोजले जाते. पिगू यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी पैशाचाच उपयोग करावा असे म्हटलेले आहे. म्हणजे जे व्यवहार पैशाच्या सहाय्याने होतात, पैशाच्या सहाय्याने देवाणघेवाण होते, अशा व्यवहारांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करावा असे पिगू यांनी म्हटले आहे. पिगू यांच्या व्याख्येतील सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे पिगू यांनी आपल्या व्याख्येमध्ये वस्तू विनिमयाचा समावेश केलेला नाही. भारतासारख्या देशामध्ये ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आजही वस्तू विनिमयावर आधारित व्यवहार होत असतात. उदाहरणार्थ एक गाय देणे, 2 शेळ्या घेणे. मग अशा व्यवहारांची नोंद राष्ट्रीय उत्पन्नात येणार नाही, त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न हे कमी दिसेल. पिगू यांच्या व्याख्येतील अडचण दूर करण्यासाठी फिशर यांनी नवीन व्याख्या राष्ट्रीय उत्पन्नाची मांडली आहे. विशिष्ट काळात देशात घेण्यात आलेल्या वस्तू किंवा सेवांच्या उपभोगाची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. पिगू यांनी आपल्या व्याख्येमध्ये उत्पादनावर भर दिलेला नाही, तर पिगू यांच्या मते बाजारामध्ये ग्राहकांना उपभोगण्यासाठी किती वस्तू मिळतात म्हणजे बाजारात विक्रीसाठी आलेल्या वस्तूंचाच विचार फिशर यांनी आपल्या व्याख्येमध्ये केलेला आहे. जे उत्पादन तयार होतं परंतु साठ्याच्या रूपामध्ये गोदामामध्ये असतं परंतु बाजारात विक्रीसाठी येत नाही, अशा उत्पादनाचा विचार फिशर यांनी आपल्या व्याख्येमध्ये केलेला नाही. फिशर यांच्या मते ज्या वस्तू विक्रीसाठी आलेल्या आहेत, ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत, अशाच वस्तूंचा विचार राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जावा. फिशर यांची व्याख्या ही वितरणावर आधारित असलेली व्याख्या आहे, तर मार्शल आणि पिगूची व्याख्या ही उत्पादनावर असलेली व्याख्या आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतींचा आपण अभ्यास करणार आहोत. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत. पहिली पद्धत उत्पन्न पद्धती, इन्कम मेथड. दुसरी पद्धती एक्सपेंडिचर मेथड, खर्च पद्धती.
तिसरी पद्धती उत्पादन किंवा मूल्य निर्मिती पद्धत, व्हॅल्यू ॲडेड मेथड. पहा, उत्पन्न पद्धती आणि उत्पादन पद्धतीमध्ये थोडासा फरक आहे, परंतु शब्दावरून बऱ्याच वेळेला आपल्याला जमलिंग होण्याची शक्यता असते. उत्पन्न आणि उत्पादन हे शब्द सारखेच वाटतात, परंतु त्यामध्ये भेद आहे. जसजसं आपण पुढे जाऊ तसतसं तुमच्या लक्षात येईल की उत्पन्न आणि उत्पादनामध्ये नेमका काय फरक आहे. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती आकृतीद्वारे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट केलेल्या आहेत. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ज्या 3 पद्धती आहेत, उत्पन्न पद्धती, खर्च पद्धती, उत्पादन पद्धती, ज्यालाच आपण मूल्य निर्मिती पद्धती याही नावाने ओळखत असतो. पहा, उत्पन्न पद्धतीमध्ये लोकांना पैशाच्या स्वरूपामध्ये मिळणारं उत्पन्न, लोक काम करतात, उत्पादनाचे घटक काम करतात, त्या बदल्यात त्यांना पैशाच्या स्वरूपामध्ये मोबदला मिळत असतो. खर्च पद्धतीमध्ये लोक रोजच्या गरजा भागवण्यासाठी पैसे खर्च करत असतात. एकाचा खर्च हे दुसऱ्याचे उत्पन्न. तर उत्पादन निर्मितीमध्ये किंवा मूल्य निर्मितीमध्ये कच्च्या मालापासून पक्क्या मालामध्ये रूपांतर होत असते. स्लाइडमध्ये आपण कापसापासून शर्ट तयार होत आहे हे आपण या ठिकाणी दर्शवलेले आहे. पहिली पद्धती उत्पन्न पद्धती किंवा इन्कम मेथड. उत्पन्न पद्धतीचा अर्थ असा आहे, विशिष्ट काळात उत्पादन घटकांना देण्यात येणाऱ्या मोबदल्याची बेरीज. पहा, या पद्धतीमध्ये वस्तू व सेवांची निर्मिती करण्यासाठी कामगारांची, भांडवलाची, संयोजकाची, भूमीची आवश्यकता असते. म्हणजे उत्पादनाचे घटक अन्नधान्य निर्मिती, कापड निर्मिती, साखर निर्मिती, त्याचप्रमाणे बँका, पोस्ट या ठिकाणी कार्यरत असतात. उत्पादन निर्मितीसाठी किंवा सेवा निर्मितीसाठी आपल्याला उत्पादन घटकांची सेवा घ्यावीच लागते. उत्पादनाचे 4 घटक आहेत. श्रम म्हणजे कामगार, भूमी म्हणजे मोकळी जागा, इमारत, गोदाम, जमीन, भांडवल म्हणजे पैसा, यंत्र, बँका देत असलेले कर्ज, संयोजक म्हणजे मालक, उद्योगाचा मालक. संयोजक हा श्रम, भूमी, भांडवल या 3 घटकांना एकत्र करत असतो आणि उत्पादनाची प्रक्रिया सुरू करत असतो. संयोजकाकडून श्रमिकाला, भूमीला, भांडवलाला पैशाच्या रूपामध्ये मोबदला देण्यात येत असतो. या चित्रामध्ये जमीन, श्रमिक, उद्योजक आणि भांडवल यांचे चित्र या ठिकाणी आपल्याला दाखवलेले आहे. उत्पादन घटकांचे मोबदले हे पैशाच्या स्वरूपामध्ये देण्यात येत असतात, मात्र त्यांचे नाव वेगवेगळे आहे. पहा, कामगारालाही पैसेच दिले जातात, परंतु वेतन किंवा मजुरी असे आपण त्याला संबोधतो. बौद्धिक काम केले जाते, त्या बदल्यामध्ये वेतन दिले जाते. शारीरिक काम केले जाते, त्या बदल्यामध्ये मजुरी दिली जाते. भूमीला पण पैसे देत असतो, परंतु त्यासाठी खंड हा शब्द वापरलेला आहे. भांडवलालाही पैसे देत असतो, परंतु त्यासाठी व्याज हा शब्द वापरलेला आहे. संयोजकालाही पैसाच मिळत असतो, परंतु त्यासाठी नफा हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे या 4ही उत्पादनाच्या घटकांना उत्पन्नाच्या स्वरूपामध्ये पैसेच मिळत असतात. मग उत्पन्न पद्धतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मोजायचे असेल तर सूत्ररूपाने आपल्याला असे म्हणता येईल की स्थूल राष्ट्रीय उत्पन्न बरोबर वेतन किंवा मजुरी अधिक खंड अधिक व्याज अधिक नफा. म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वेतन, मजुरी, खंड, व्याज, नफा यांचे एकत्रीकरण केले जाते. इंग्लिशमध्ये GDP इज इक्वल टू W प्लस R प्लस I प्लस P. W फॉर वेजेस, R फॉर रेंट, I फॉर इंटरेस्ट, P फॉर प्रॉफिट. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची दुसरी पद्धती म्हणजे खर्च पद्धती, ज्याला आपण एक्सपेंडिचर मेथड या नावाने ओळखतो. एक्सपेंडिचर पद्धतीचा अर्थ विशिष्ट काळात वस्तू व सेवावर झालेला खर्च म्हणजे खर्च पद्धती. पहा,
दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळ्या कारणासाठी खर्च करावे लागत असतात. खर्चाचे प्रकार आपण या स्लाइडमध्ये आपल्या समोर मांडलेले आहेत. पहा, सर्वसामान्य लोक जो खर्च करतात त्या खर्चाला आपण वैयक्तिक उपभोग खर्च असे आपण म्हणतो. सर्वसामान्य लोक दैनंदिन गरजा भागवण्यासाठी दूध, भाजी, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, वाहतूक, किराणा, किराया यासारख्या घटकांवर खर्च करत असतात. त्याचप्रमाणे अंतर्गत खाजगी गुंतवणूक म्हणजे जे खाजगी उद्योजक आहेत ते उद्योगाच्या वेगवेगळ्या प्रक्रिया करण्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये पैसे खर्च करत असतात. उदाहरणार्थ यंत्र बसवणे, विजेचे बिल भरणे, कच्च्या मालाची खरेदी करणे, वेतन देणे हा उद्योजकांचा खर्च असतो. त्याचप्रमाणे सरकारही काही खर्च करत असते, मग ते केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल. अलीकडच्या काळात कल्याणकारी योजनांवर सरकार मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करत असलेले आपल्याला दिसून येत आहे. सरकार त्यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तींना पगार देत असते. त्याचप्रमाणे वाहतुकीची साधने, बस, रेल्वे, विमान इत्यादी. त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य सुविधा, डॉक्टरांचे पगार, आरोग्यविषयक सुविधा इत्यादी. त्याचप्रमाणे सरकारच्या मालकीचे काही उद्योगधंदेही आहेत. उदाहरणार्थ शस्त्रास्त्र निर्मिती, यासाठी कच्च्या मालावर होणारा खर्च, यंत्रावर होणारा खर्च हा सरकारला करावा लागत असतो. खर्च पद्धतीमध्ये आपण जर राष्ट्रीय उत्पन्न काढायचं जर ठरवले तर वैयक्तिक उपभोग खर्च अधिक अंतर्गत खाजगी गुंतवणूक खर्च अधिक सरकारचा खर्च म्हणजे C+I+G. उत्पादनाची तिसरी जी पद्धत आहे ती म्हणजे उत्पादन किंवा मूल्य निर्मिती पद्धत. याला इंग्लिशमध्ये प्रोडक्शन किंवा व्हॅल्यू ॲडेड मेथड असे आपण म्हणतो. या पद्धतीचा अर्थ असा आहे, विशिष्ट काळात निर्माण झालेल्या अंतिम वस्तूंच्या व सेवांच्या किमतीचा विचार यामध्ये केला जातो. विशिष्ट काळ म्हणजे पहा, यापूर्वीच आपण याचा उल्लेख केलेला आहे. विशिष्ट काळ म्हणजे एका वर्षाचा कालावधी किंवा आर्थिक वर्षाचा कालावधी. या आर्थिक वर्षामध्ये आपण ज्या वस्तू आणि सेवांची निर्मिती करतो या वस्तू आणि सेवांच्या निर्मितीचा किमतीचा विचार आपण उत्पादन पद्धतीमध्ये किंवा मूल्य निर्मिती पद्धतीमध्ये केला जातो. उत्पादनामध्ये अर्धसिद्ध वस्तू, इंटरमिडिएट प्रोडक्ट आणि अंतिम वस्तू म्हणजे फायनल गुड्स हे दोन प्रकार पाडले जातात. अर्धसिद्ध वस्तू म्हणजे ज्याच्यावर प्रक्रिया करून पुढची प्रक्रिया करायची आहे आणि त्या वस्तूचे अंतिम वस्तूमध्ये रूपांतर होणार आहे. उदाहरणार्थ लाकडापासून फळी तयार करणे, फळीपासून टेबल तयार करणे. लाकूड किंवा फळी ही अर्धसिद्ध वस्तू, इंटरमिडिएट प्रोडक्ट. तर अंतिम वस्तू म्हणजे ज्या वस्तूचा उपभोग आपल्याला प्रत्यक्ष घेता येणार आहे, डायरेक्ट घेता येणार आहे. उदाहरणार्थ टेबलचा उपभोग आपल्याला डायरेक्ट घेता येणार आहे, त्यामुळे टेबल ही वस्तू अंतिम वस्तू आहे किंवा फायनल प्रोडक्ट आहे, ज्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया करणे बाकी नाही किंवा शिल्लक नाही. प्रक्रिया केल्यानंतर वस्तूंच्या किमतीचा विचार या मूल्य निर्मिती पद्धतीमध्ये किंवा उत्पादन पद्धतीमध्ये केला जातो. प्रत्येक प्रक्रियेमध्ये वस्तूच्या मूल्यामध्ये वाढ होत असते. हे करत असताना अंतिम उत्पादनातून आपण मध्यस्थ वस्तूंचे मूल्य वजा करत असतो. उदाहरणार्थ कापड निर्माण करत असताना आपण तयार कपड्यातून किंवा कपड्याच्या किमतीतून कापसाचे मूल्य वजा करत असतो, ज्यामुळे आपल्याला उत्पन्न फुगवून दिसणार नाही. वास्तव उत्पन्न काय आहे हे आपल्या डोळ्यासमोर येईल. मूल्य निर्मिती कशा प्रकारे होते हे या उदाहरणाद्वारे आपल्या समोर मी स्पष्ट केलेले आहे. पहा, एक शर्ट निर्मितीचं उदाहरण आपल्या समोर मांडलेलं आहे, स्लाइडवर दाखवलेलं आहे. शर्ट निर्माण करण्यासाठी आपल्याला अगोदर सुरुवातीला कापसाची निर्मिती, कापसापासून दोरा तयार करावा लागतो, त्यानंतर दोऱ्यापासून कपडा तयार करावा लागतो, कपड्याला रंग द्यावा लागतो आणि मग तयार कपडा होऊन आपण त्याचा शर्ट तयार करत असतो. पहा, कापूस निर्माण करणे ही एक प्रक्रिया, दोरा निर्माण करणे ही दुसरी प्रक्रिया, कपडा निर्माण करणे तिसरी प्रक्रिया, रंग देणे
चौथी प्रक्रिया आणि शर्ट तयार करणे ही शेवटची प्रक्रिया किंवा अंतिम प्रक्रिया किंवा ज्याला आपण म्हणतो फायनल प्रोडक्ट। पहा, या उदाहरणामध्ये सुरुवातीला कापूस तयार करण्यासाठी 10 रुपये, कापसाचे रूपांतर दोऱ्यात झाले, किंमत 15 रुपये झाली, दोऱ्याचे रूपांतर कपड्यात झाले, किंमत 25 रुपये झाली, कपड्याचे रूपांतर रंग दिलेल्या कपड्यात झाली, 30 रुपये त्या कपड्याची किंमत झाली आणि असे सर्व मिळून 80 रुपये ही अंतिम किंमत। ही किंमत बरोबर आहे का? तर नाही, ही किंमत फुगवलेली आहे, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न हे फुगवलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। कारण प्रत्येक दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यातील वस्तूंच्या निर्मितीची किंमत त्यामध्ये मिसळलेली आहे। पहा, या दोऱ्यामध्ये कापसाची किंमत ॲड आहे, या कपड्यामध्ये दोऱ्याची किंमत ॲड आहे, या रंग दिलेल्या कपड्यामध्ये पहिल्या कपड्याची किंमत ॲड आहे। त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे उत्पन्न काढून जमणार नाही, हे उत्पन्न फसवे असेल, फुगलेले असेल। मग पहा, प्रत्येक निर्मितीमध्ये प्रत्येक प्रक्रियेमध्ये जे मूल्य निर्माण झालेलं आहे त्या मूल्याचाच विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे। पहा, पहिल्या प्रक्रियेमध्ये कापसाच्या निर्मितीपासून 10 रुपयाच्या मूल्याची निर्मिती झाली, दुसऱ्या प्रक्रियेमध्ये दोरा तयार केला, 5 रुपयाच्या मूल्यामध्ये वाढ झाली, तिसऱ्या प्रक्रियेमध्ये दोऱ्याचे रूपांतर कपड्यात झाले, मूल्य निर्मिती 10 रुपयाची झाली, चौथ्या प्रक्रियेमध्ये कपड्याला रंग दिला, 5 रुपयाच्या मूल्याची निर्मिती झाली। म्हणजे प्रत्येक स्टेजमध्ये प्रत्येक प्रक्रियेमध्ये जेवढे मूल्य वाढले आहे 10 + 5 + 10 + 5 असे मिळून 30 रुपये हे मूल्य शर्टाचे या ठिकाणी असणार आहे। म्हणजे अंतिम मूल्य 30 रुपये, वास्तव उत्पन्न हे 30 रुपये असणार आहे। म्हणजे मूल्य निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये किंवा उत्पादन पद्धतीमध्ये प्रत्येक स्टेजमध्ये प्रत्येक प्रक्रियेमध्ये जेवढ्या मूल्याची वाढ झाली तेवढ्या मूल्याचाच विचार या ठिकाणी केला जातो। पहा, या चित्रामध्ये उत्पादनाच्या प्रक्रिया दाखवलेल्या आहेत। कापूस, कापसापासून दोरा, दोऱ्यापासून रंग दिलेले कापड, त्यानंतर शिवण्याची प्रक्रिया आणि शिवण्याच्या प्रक्रियेनंतर शर्ट। शर्ट ही अंतिम वस्तू, फायनल गुड्स, ज्याचा उपभोग आपल्याला डायरेक्ट घेता येणार आहे। तर कापूस ही वस्तू किंवा दोरा ही वस्तू ही अर्धसिद्ध वस्तू आहे। या अर्धसिद्ध वस्तूंचा विचार राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अंतिम किमतीमध्ये होणार नाही। आजच्या व्याख्यानाचा सारांश जर आपण पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की आपण आज काय काय शिकलेलो आहोत। पहा, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, वर्षभरामध्ये निर्माण होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांच्या किमती म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न। त्याचप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्न हे नेहमी किमतीमध्ये व्यक्त केले जाते। राष्ट्रीय उत्पन्न किमतीमध्ये व्यक्त करण्याचं कारण म्हणजे प्रत्येक वस्तू मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत। उदाहरणार्थ लिटर, मीटर, सेंटीमीटर, किलो, परंतु पैसा हे सर्व वस्तू मोजण्यासाठी एकच मूल्य उपयोगाला आणलं जातं। उदाहरणार्थ 1 लिटर बरोबर 20 रुपये, 1 किलो बरोबर 100 रुपये, 1 मीटर बरोबर 50 रुपये। म्हणजे सर्व प्रकारच्या वस्तूंच्या मूल्य मोजण्यासाठी एक एकक तो म्हणजे पैसा। म्हणजे वस्तूंचे मूल्य हे किमतीमध्ये व्यक्त केले जाते, हे आपण शिकलेलो आहोत। त्याचप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती शिकलेलो आहोत। उत्पन्न पद्धती, खर्च पद्धती, उत्पादन किंवा मूल्य निर्मिती पद्धती। पहा मित्रांनो, उत्पन्न पद्धतीने उत्पन्न काढले तरी एकच येणार, खर्च पद्धतीने काढले तरी एकच येणार, उत्पादन पद्धतीने काढले तरी उत्पन्न हे एकच येणार। असं असणार नाही की उत्पन्न पद्धतीने काढलेले उत्पन्न राष्ट्राचे वेगळी रक्कम, खर्च पद्धतीने काढलेली वेगळी रक्कम, उत्पादन पद्धतीने काढलेली रक्कम वेगळी। कोणत्याही पद्धतीने राष्ट्राचं उत्पादन मोजलं तरी आकडा हा एकच येणार। म्हणून आपण स्लाइडमध्ये उत्पन्न बरोबर खर्च बरोबर उत्पादन दर्शवलेले आहे। धन्यवाद।